संभाजी महाराजांचा पुतळा आणि रेल्वे स्टेशन हे उड्डाणपूल मंजूर होऊन एवढे वर्ष झाले परंतु अजूनपर्यंत त्याची काय सुरुवात झालेली दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सत्ता कोणाची असू दे, बीजेपी असू दे, काँग्रेस असू दे किंवा इतर कोणाही असू दे किंवा आयुक्त असू देत, कामं ही होणं गरजेचं आहे. सर्वात ज्वलंत आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे. 2 दिवसाला पाणी द्यायला पाहिजे कमीत कमी. पाण्याचा किती मोठा प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न आहे. पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया है तो उस जैसा. पाणी द्या फक्त आम्हाला, बाकी काय आमची अपेक्षा नाही. जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस IT पार्क किंवा डेव्हलपमेंट MIDC या डेव्हलपमेंट विषय निघतो, परंतु तसाच तो प्रलंबित राहतो. विमानसेवा सुरू केली, चांगलं झालं. सोलापूरची बस सेवा पूर्ण खरबूज झालेली आहे, ती पहिलं सुरू करा. एकंदरीत IT पार्क सोलापूरमध्ये होणार, नुसतं पेपरला टायटल आलं तर लोक एवढे आनंदी झालेले आहेत. तर सोलापूर जिल्ह्याचा इतिहास जर बघितला तर लोकांचा विरस करायचा हा इतिहास. मुझे भी कहना है कि हम लोग को आम पब्लिक जो है उसके जो सुविधाएं हैं जिससे उनसे माने डायरेक्ट कनेक्शन रहता है उसको ध्यान देना चाहिए. शहरामध्येचा तुम्ही निवडणुकीच्या निमित्तानं शहराचा अजेंडा घेतलेला आहे. प्रत्येक शहरात ज्या समस्या आहेत तशा सोलापुरात आहेत. सोलापूर प्रगतीच्या दिशेनं जात आहे, पण ते जातच आहे असं दिसतं. तो प्रवास संपणार कधी? प्रगतीपथावर आपण जाणार कधी? सोलापूर शहराचा नागरिक त्याला समोर जातो. स्मार्ट सिटीतली कामं केले, पण स्मार्ट सिटीतली कामं एकदम गुजरातमधले कॉन्ट्रॅक्टर, गुजरातमधले नोकर आणून कामं केलेले आहेत, सगळी बोगस कामं केलेली आहेत. 5 वर्षापूर्वी भाजपाला पूर्ण बहुमत आपण दिलं सोलापूरकरांना, पण 2 देशमुख 2 आमदाराच्या भांडणामध्ये त्यांनी विकास करा, एक जण मागणी आणावं तर दुसरे त्याला खोडा घालत होते. सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाला विजन होतं, कारण केंद्रात त्यांचं सरकार होतं, राज्यात त्यांचं सरकार होतं. त्यांनी ह्या शहरात अनेक योजना आणू शकल्या असत्या, परंतु त्यांच्या दोघांच्या गडबाजीच्या राजकारणामुळं या सोलापूर शहराचं अत्यंत वाटोळं झालेलं आहे. तिन्ही आमदाराचं तुम्ही दररोज वर्तमानपत्रात वाचताचं, त्यांचे वरनं एक निरीक्षक येत आहे, खालनं एक निरीक्षक येत आहे. माझं असं मत आहे की सार्वजनिक उत्सव जरा सोलापुरातले जे आहेत ते कमी होत, मिरवणुका वगैरे. निवडणुकीत येणाऱ्या सरकारकडून किंवा आमच्या देखील पक्षाकडून अशी अपेक्षा आहे की लहान मुलांसाठी चांगली उद्यानं, ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली उद्यानं, सोलापूर शहरातील चांगले रस्ते, वेळेवर पाणी पुरवठा 2 दिवसाला देऊ दे, परंतु वेळेवर देऊ दे. हे ऐतिहासिक इंद्रभवन आता पुन्हा एकदा गजबजणार. महापौर, उपमहापौर, सभापती अशा सभा आता पुन्हा रंगणार. सोलापूरच्या विकास कामांना आता गती मिळणार, कारण सोलापुरात तब्बल 8 वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका होणार. सकाळचा चहा असो की दुपारचा लंच, संध्याकाळचा चहा असो की रात्रीचा डिनर, सध्या मंडळी सगळीकडे एकच चर्चा रंगतीये, एकच गप्पा होत आहेत, ते म्हणजे आपल्या सोलापूर महानगरपालिकेत यंदा सत्ता कोणाची बसणार. मंडळी, महाराष्ट्रामध्ये अशा काही मोजक्या महानगरपालिका आहेत की ज्याच्यामध्ये नक्की सत्ता कोणाची येणार याचा नेमका अंदाज असा कोणाला येत नाही आहे. त्या मोजक्या महानगरपालिकेमध्ये आपले सोलापूरची महानगरपालिकासुद्धा आहे. आणि अर्थातच सोलापूरच्या राजकारणातल्या श्रेष्ठ ज्येष्ठ दिग्गजांच्या मुलाखती, चर्चा, वादविवाद हे सगळं तर रंगत जाणारच आहे. पण त्याचबरोबर सोलापूरचा मतदार राजा म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणूस यांच्या मनात काय आहे आता हेही आपण जाणून घेणार आहोत. बघूयात सोलापूरकरांच्या मनात काय आहे, सोलापूरच्या समस्या आणि सोलापूरची सत्ता ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार. सुप्रभात. सुप्रभात. यंदाच्या इलेक्शनविषयी तुमचं काय मत आहे? वास्तविक ह्या ज्या निवडणुका होत्या त्या 5 वर्षानंतर लगेच होणं गरजेचं होतं, पण ठीक आहे 8 वर्षानंतर या होतात. आणि ह्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका असतात त्या नगर म्हणजे आपल्या नगरसेवा हीच सेवा आपलं जे ब्रीदवाक्य आहे त्यासाठी असतात. ही सेवा, वार्डातली कामं, सगळे रस्ते, पाणी पुरवठा हे सुरळीत होणं गरजेचं आहे. वास्तविक 5 वर्षानंतर या मागील 3 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर कोणतीही इथं विकास कामं झालेली नाही आहेत. याला असं कारण नाही की फक्त नगरसेवकच पाहिजेत. ॲक्च्युली आयुक्त राजवट होती तर आयुक्त ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्याकडे होतं, त्यांच्याकडनंही होणं क्रमप्राप्त होतं, पण गेल्या 3 वर्षात झालेलं नाही आहेत. आणि आता निवडणूक झाल्यानंतर लगेच 15 दिवसात आपण पाहाल सोलापुरात की सगळीकडे डागडुजी चालू आहे, कामं चालू आहेत. वास्तविक माझा अनुभव असा आहे वैयक्तिक की मी माझ्या भागात जे आहे की रोडचं काम मला 1.5 वर्षापासून मी फॉलोअप करतोय.
महापालिकेची परिवर्तन ॲप असू दे किंवा नवीन माय सोलापूर ॲप असू दे किंवा आयुक्तांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असू दे, मी त्यांच्याशी पाठपुरावा करून रोडची कामं 1.5 वर्षापूर्वी मला स्पॉन्डलिसिसचा त्रास झाला होता, रिपोर्ट पाठवले त्यांना. हे केवळ रोडमुळे होतंय हे त्यांना लक्षात आणून देखील कामं झालेली नाही आहेत. त्यांच्याकडनं उत्तरं आलेली आहेत की आमच्याकडे फंड्स नाहीत. माझ्याकडे तसे पुरावे आहेत, त्यांचं पत्र आहे, त्यांचं व्हॉट्सअप मेसेज आहे, पण कामं झालेली नाहीत. मग या 15 दिवसात फंड्स कुठून येतात एकदम? पण तेच कामं अगोदर तुम्ही करू शकला असता. आता नगरसेवकांना निवडून देण्याच्या हिशोबाने जर तुम्ही ही कामं करत असाल तरी चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सत्ता कोणाची असू दे, बीजेपी असू दे, काँग्रेस असू दे किंवा इतर कोणाही असू दे किंवा आयुक्त असू देत, कामं ही होणं गरजेचं आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या आहे सॉल्व्ह करणं, वेळेवर सॉल्व्ह करणं. अगदी शेवटी कोणतरी मरणार किंवा काहीतरी दुर्घटना घडणार इथपर्यंत जाण्याच्या अगोदर ही कामं वेळेवर होणं क्रमप्राप्त आहे. आणि आता इलेक्शन झाल्यावर तर जे कोण सरकार जबाबदारीने येईल त्यांची ही फार मोठी जबाबदारी की त्यांना फार मोठी 3 वर्षाची पेंडिंग कामं ही करावी लागणार आहेत सर्वप्रथम, असं मला वाटतं. सोलापूरकरांना म्हणजे लोकांना असं म्हणायचं आहे की गेली विकास कामं गेल्या काही वर्षापासून जी रखडलेली आहेत ती इथे निवडून येणाऱ्या नगरसेवकांना पहिल्यांदा ती पूर्ण करावी लागणार आहेत. अशा पद्धतीची नागरिकांची अपेक्षा आहे. वळूयात पुढच्या नागरिकांकडे. जे काय निवडून आलेले जे नगरसेवक असतील त्यांनी सोलापूरच्या विकासाबद्दल प्रयत्न चांगले करायला पाहिजे. सोलापूर महानगरपालिकेचं जे बजेट आहे ते बजेटचं पूर्ण युटिलायझेशन व्हायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि रेल्वे स्टेशन हे उड्डाणपूल मंजूर होऊन एवढे वर्ष झाले परंतु अजूनपर्यंत त्याची काय सुरुवात झालेली दिसत नाही. तर हा मार्ग लवकरात लवकर मोकळा व्हायला पाहिजे. दुसरं असं आहे की जसं माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी IT पार्कची घोषणा केली त्याची पूर्तता 1 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे, जेणेकरून सोलापूरमध्ये जे इंजिनिअरिंग कंप्लीट करून दुसऱ्या सिटीमध्ये चाललेत त्यांना इथं रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे, ही अपेक्षा आमची आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. आपण वळणार आहोत पुढच्या नागरिकांकडे, बघूया त्यांची भावना काय आहे. आज 8 वर्षांनी कॉर्पोरेशनचे इलेक्शन होत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आज सगळीकडं सर्वात ज्वलंत आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे. आज 6-7 दिवसांनी पाणी येतं, तेही अनियमितपणे, प्रेशर नाही, काही नाही. तर पाण्याचा प्रश्न ताबडतोब सोडवावा. त्यामुळं बाकीच्या तर रोजच्या ज्या गरजा आहेत ते आता 8 वर्षात सगळ्या विस्कळीत झालेल्या आहेत. त्याकडे कॉर्पोरेशनने कमिशनर साहेबांनी स्वतः लक्ष देऊन सोलापूर शहराची सुधारणा करून व्यवस्थित मार्गी लावावी. काँग्रेस महानगरपालिकेमध्ये BJPची सत्ता आहे, महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यामध्ये BJPची सत्ता आहे, केंद्रामध्ये BJPची सत्ता आहे. तरी बी आपल्या सोलापूरला 7 दिवसाला पाणी मिळतंय. हे किती मोठं दुर्दैव म्हणावं लागेल ना साहेब. पाण्याची व्यवस्था केली पाहिजे का नाही? अगोदर होती, काँग्रेसच्या टायमाला होती. फक्त उन्हाळ्यात 1 दिवशी पाणी बंद झालं म्हणून केलं तर 2 दिवस 3 दिवस 4 दिवस केले. कुठल्याही सत्ता, तिन्हीमध्ये सत्ता कोणाची आहे? त्यांनी करू शकतील का नाही? 10,000 रुपये बिहारमध्ये एका लेडीजला वाटले गेले. तेच पैसे जर इथं पाणी घातलं तर 2 दिवसाला पाणी तरी निदान द्या. आणि 2 दिवसाला पाणी कोण देते त्याची सत्ता यावी असे आम्हाला वाटतंय. 2 दिवसाला पाणी द्यायला पाहिजे कमीत कमी. पाण्याचा किती मोठा प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न आहे. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया है तो उस जैसा. पाणी द्या फक्त आम्हाला, बाकी काय आमची अपेक्षा नाही. पाणी. त्या प्रश्नावर सोलापूरकरांचं लक्ष नेहमीच वेधलं जातं. जो प्रश्न वारंवार अधोरेखित होतो तो म्हणजे सोलापूरच्या पाण्याचा. याविषयी आत्ताच एकाने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आता आपण इथे उपस्थित असलेल्या नागरिकांकडून जाणून घेऊयात आणखी त्यांची मतं काय आहे. ज्यांनी आत्ता अप्पासलकरांनी जे निवेदन दिलं आपल्याला ते समस्या खरंच खूप दिवसापासून ते आणलेलं आहे. त्यावेळेस जर कुणीही सत्ता येऊ दे, कुणी सत्ता आले तर ते काम मार्गी लावावं. आणि IT पार्क वगैरे येणार आहे आपल्या इथं, ते IT पार्क आणावं. जे आता जे बाहेर पुण्या मुंबईला पोरं जातात ते मुलं जाणार नाही, ते इथंच सर्व्हिस करतील, इथंच आई वडिलांना बायका लेकरांना सांभाळून इथे व्यवस्थित राहतील. ते ह्यासाठी आमची
असं म्हणणं आहे की जेही पुढारी लोक किंवा आमदार खासदारांना अशी विनंती आहे की IT पार्क लवकरात लवकर चालू करावं. नमस्कार, मी नवनाथ कोथिंबरे इन सोलापूरतर्फे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहे. त्याबद्दल मी प्रथम इन सोलापूरचे मी अभिनंदन करतो. वास्तविक सामान्यांचे काय प्रश्न आहे जाणून घेण्याचा हा इन सोलापूरचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु आपण जेव्हा निवडणुकीला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जातो त्यावेळेस येथील युवकांचे, स्त्रियांचे, बेरोजगारांचे, विविध समस्यांचे प्रश्न जाणून घ्यायला पाहिजे. केवळ निवडणुकीपुरते मी हे करणार. आता काही नागरिकांनी सांगितले की पाण्याच्या समस्या आहेत, काहींनी सांगितलं की IT पार्कच्या समस्या आहेत, स्वच्छतेच्या बाबतीत आहेत. या गोष्टीविषयी येथील भावी नगरसेवकांनी लक्ष द्यायलाच पाहिजे. विशेषतः IT पार्कविषयी गेल्या प्रत्येक निवडणुकीला जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस IT पार्क किंवा डेव्हलपमेंट, MIDC या डेव्हलपमेंटविषयी विषय निघतो, परंतु तसाच तो प्रलंबित राहतो. परंतु याविषयी कारण ज्यांचे कोणाचे मुलं आहेत ते त्यांनी इंटरसिटीला जाताना पाहावं की त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, की पुण्याला जाताना की काय त्यांची अवस्था असते. आणि त्या पुण्यातसुद्धा असं आहे की ते 8-10 हजार रुपयावर ते तिथे काम करतात. म्हणजे ह्याविषयी डेव्हलपमेंट जे आहे त्या डेव्हलपमेंटविषयी लक्ष द्यायला पाहिजे. बाकी नागरिक मूलभूत सुविधा आहेत, जे कचरा समस्या असेल, धूळ समस्या असेल किंवा रस्ते असेल, याविषयी जरूर लक्ष द्यायला पाहिजे. केवळ माझं स्वतःचं भलं व्हावं याकडे लक्ष न देता सोलापूरचा विकास म्हणजे पुणे, मुंबई किंवा सांगली हे विशेषतः सांगली, लातूर या ठिकाणी त्या नेत्यांनी विशेष लक्ष देऊन डेव्हलपमेंट केलेलं आहे. विमानसेवा म्हणा किंवा काय, तसं इथं सुद्धा सुविधा व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. सोलापूरकर हो, मस्त सकाळची वेळ आहे आणि इंद्रभुवनच्या हिरवळीवर आपण सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या, योगासनं करणारा, प्राणायाम करणाऱ्या सोलापूरकरांकडून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की आत्ता यंदाची ही जी निवडणूक आहे तब्बल 8 वर्षानंतर आपल्या सोलापूरमध्ये ही जी महानगरपालिकेची निवडणूक रंगणार आहे, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं यांचा अंदाज, याच्या खुल्या प्रतिक्रिया आपण सोलापूरकरांकडून जाणून घेणार आहोत. या विषयावर हे सगळं होत असताना सोलापूरच्या समस्या आणि याच्यावरही खुली चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण या सकाळच्या वातावरणामध्ये बघतोय काही जण या कोवळ्या सूर्यकिरणांचा आनंद घेत योगासन आणि प्राणायाम चालू आहे. तर या प्राणायामामध्ये आम्ही थोडासा व्यत्यय घेतोय आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला हव्या आहेत यंदाच्या निवडणुकीसंदर्भात, सोलापूरच्या समस्येसंदर्भात. जे समस्या आहेत त्या आम्ही कुठल्याही पक्ष न बघता आम्ही जे व्यक्ती सक्रिय असेल, डेव्हलपमेंटमध्ये सहकार्य करत असेल त्यांनाच द्यायचं सगळ्यांची इच्छा आहे यावर्षी. पक्ष न बघता त्यांच्या कार्यावर अवलंबून. इकडे नमस्कार, हरिभाऊ कुलकर्णी. आम्ही मॉर्निंग सगळे 20-25 वर्षाचा ग्रुप आहे. सोलापूरच्या ह्या निवडणुकीच्या म्हणजे एकंदरीत बाबतीमध्ये मला हे सांगायचं आहे, विमानसेवा सुरू केली, चांगलं झालं. सोलापूरची बससेवा पूर्ण खराब झालेली आहे, ती पहिलं सुरू करा. लोकांच्या समस्या रिक्षाशिवाय जाता येत नाही, ते जास्त रिक्षावाले पाय ते पाड द्यावं लागते. ते कमी पैसे महानगरपालिकेची परिवहन सेवा जर व्यवस्थित झाली तर सोलापूरचा विकास केल्यासारखं होईल असं मला वाटतं. आणि जे आता सध्या आमचे मित्र म्हणल्यासारखं बाहेरगावी जे आपले सगळे तरुण मुलं शिकून जातात, IT पार्क, पुणे, मुंबई, इकडं तिकडं, तर सोलापुरात काहीतरी मोठा उद्योग आला. आता नरसिंगगीरीमध्ये मी कामाला होतो, एवढी मोठी जागा तिथे गव्हर्नमेंटची पूर्ण असताना ह्या सगळ्या लोकांचं 20-25 वर्ष 2001 साली बंद पडली, 2025-26 सुरू होत आहे उद्या. आणि तरी देखील तिथला विकास, तिथं काहीतरी एखादा मोठा कारखाना काहीतरी आणून जर करता सोलापूरच्या लोकांना सेवेमध्ये घेतलं तर इथली बेकारी थोडीशी. अनेक शिकलेले मुलं आहेत, तुम्ही पहिल्यांदा शिकवा, त्यांना एक 6 वर्ष ट्रेनिंग द्या, नंतर त्यांना पगार सुरू करा, सुरू स्टायपंड द्या. असे एकंदरीत आमचे. आता माझा मुलगा असं तसं ते आम्हाला सोडून तिकडे गेला आहे. आम्ही दररोज त्याला आता कसं बघायचं, त्याला एक ह्या वयस्कर आज उद्या प्रकृती अशी असते, ते मुलं आमच्याजवळ असल्यामुळे आम्हाला बरं वाटतं. त्यांचा विकास वगैरे जाऊ द्या दुसरीकडं, परंतु सोलापूरवर असले असते इथंच ते त्यांचं पोट भरू शकलं असते, आमच्याकडे लक्ष देऊ शकलं असते. एवढं मला सांगायचं. धन्यवाद, नमस्कार. सोलापूरकर हो, मला असं वाटतं की IT पार्क सोलापूरमध्ये होणार, या
विचारांनी, या प्रयत्नांनी समस्त सोलापूरकरांच्या रोजगारविषयीच्या आशा आता जास्त पल्लवित झालेल्या आहेत. सोलापूरकरांच्या रोजगारविषयकच्या अपेक्षा आता वाढता आहेत आणि एकंदरीत जिवंत प्रतिक्रिया आता आपण ऐकलेली आहे की आमची मुलं आमच्या या उतरत्या वयामध्ये, आमच्या आयुष्याच्या संध्याकाळी आमच्याबरोबरच असावी, त्याचं समाधान काही वेगळं असतं. अशा पद्धतीच्या भावनिक प्रतिक्रियासुद्धा आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं मिळत आहेत. भिडे, एकंदरीत IT पार्क सोलापूरमध्ये होणार, नुसतं पेपरला टायटल आलं तर लोक एवढे आनंदी झालेले आहेत. तर सोलापूर जिल्ह्याचा इतिहास जर बघितला तर लोकांचा विरस करायचा हा इतिहास आहे. टेक्स्टाईल पार्क होणार होतं म्हणून डिक्लेअर केलेलं होतं, त्याचा तर आत्ता अजूनही मागमूस पण नाही. त्यामुळं ह्या ज्या काही घोषणा आहेत या निवडणुकीपुरत्याच आहेत का त्याला कुठेतरी भविष्य असणार आहे, याच्याबद्दल प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये ही शंका कायम आहे. कारण हे भावनिक राजकारण जास्त वाटतं मला. कारण इलेक्शन आले की बोलायचं, नंतर त्याच्याबद्दल कुठलाच पुढारी बोलत नाही. इवन मीडियासुद्धा, आय विल ब्लेम द मीडिया ऑल्सो. तरीसुद्धा याबद्दल जर तुम्ही ही घोषणा केलेली असेल IT पार्कची, तर याला कुठं तडा देऊ नका आणि काहीतरी टाईम लिमिट ठरवा. हे असं नुसतं बडबडत बसण्यापेक्षा, काहीतरी सतत काहीतरी याच्यावर रुमर होण्यापेक्षा तुम्ही टाईम लिमिट द्या. या वर्षापर्यंत इथं चालू होईल त्याप्रमाणे तुमची ॲक्शन असू दे. सुविधा पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे. पूर्वी पाणी दररोज येत होतं, आता 6 वेळासुद्धा दिवसातून, आठवड्यातून 5 दिवसानंतर सुद्धा येत नाही व्यवस्थितशीर. त्याची व्यवस्था ठीक व्हायला पाहिजे. आणि रस्त्यावरच्या आजूबाजूच्या सुविधा करण्यापेक्षा रस्त्याच्या सुविधाकडे लक्ष द्यायला पाहिजे. अन्य जे खर्च करतात हे रोपवाटिका, हे ताटवे वगैरह लावलेले आहेत ना, त्याची काय गरज आहे सर्व लोकांना. मुझे भी कहना है कि हम लोग को आम पब्लिक जो है उसकी जो सुविधाएं हैं जिससे उनसे माने डायरेक्ट कनेक्शन रहता है उसको ध्यान देना चाहिए. बाकी सौंदर्यीकरण तो ज़रूरी है, वो भी ज़रूरी है, लेकिन रोड है, पानी है, ये सब चीज़ों का ज़रा थोड़ा हाँ ये ज़रूरी है बहुत. और गांव में अपने यहाँ जो है गाड़ियाँ बहुत हो गई हैं, 2 व्हीलर 4 व्हीलर तो कम, 2 व्हीलर बहुत ज़्यादा हो गई है. तो इसमें जो है जो RTO का जो फिलहाल जो है वो उस पर थोड़ा ध्यान देना. गाड़ी कैसे लोग चला रहे हैं, हाँ वो थोडी असुविधा हो रही है. हम लोगों को कभी जाते डर लगते रहता है. हाँ, इन सोलापूर न्यूज अतिशय सुंदर, नाही त्या गोष्टीकडे लक्ष देऊन सर्वांचं कसं भलं होईल अशा पद्धतीने ते विचार करतात. त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं मी आभार मानतो. आणि महापालिका सोलापूर अतिशय मोठी महापालिका आहे, हद्दवाढ भागात झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये शिकलेले आमचा स्वतःचा मुलगा पुण्याला इकडं तिकडं सर्व्हिस करण्यासाठी जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मुलांना सर्व्हिस सोलापूरला नाही आहे, कुठंच नाही आहे. त्यामुळं महापालिकेने विचार केला पाहिजे IT जे पार्क आहे ते पार्क इथं होणं अतिशय महत्त्वाचं आहे एक. आणि तिसरी गोष्ट नगरसेवकांनी लक्ष द्यायला पाहिजे की बाबा आपल्या सोलापूरला काय पाहिजे, मुलांना काय पाहिजे, तरुण लोकांना काय पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिक आम्ही दररोज फिरायला येतो या ठिकाणी, येतं स्वच्छता पाहिजे तेवढी नाही आहे. अलीकडं कोण ते ओंबासे सर म्हणून आलेत, त्यांनी काहीतरी थोडंसं सुधारणा केलेलं आहे आणि त्या पद्धतीने स्वच्छता अतिशय व्यवस्थित आहे. 5-6 वर्षात स्वच्छता इतकी सुंदर झालेली आहे. आम्ही जे चांगलं आहे ते चांगलं म्हणतो आणि जे व्यवस्थित नाही ते व्यवस्थित म्हणतो अशा पद्धतीने. आणि ज्येष्ठ नागरिक काय म्हणतात माहिती ना, त्यांच्या पद्धतीने अजून बाकडे कमी आहेत. आणि तरुण नगरसेवक आहेत त्यांनाच या ठिकाणी तुम्ही हे दिलं पाहिजे, तिकीट म्हणा, त्यांचं धडपड म्हणा. आता जे वयस्कर झालेले आहेत त्यांचा अनुभव आम्ही घेतो, पण तरुण लोकाला अजून अनुभव यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. मला वाटतं सोलापूरकर ही अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया काकांनी या ठिकाणी दिलेली आहे. काकांचं म्हणणं असं आहे की आता तरुण नेतृत्वांना संधी द्या, नवोदित युवा व्यक्तींना संधी द्या, ज्येष्ठांचा अनुभव जरूर घ्या, त्या अनुभवाचा फायदा जरूर घ्या, पण आता तरुण पिढीच्या हातात या महानगरपालिकेच्या विकासाची धुरा असायला हवी अशी प्रतिक्रिया आता काकांनी दिलेली आहे. सोलापूरकर सकाळच्या या कडाक्याच्या थंडीमध्ये मस्त व्यायाम झाल्यानंतर कडक चहाच्या कपाची बातच न्यारी. आणि मग हा सकाळचा वॉकिंग ग्रुप छानसा व्यायाम झालेला आहे. आणि व्यायाम झाल्यानंतर ही मंडळी दररोज सकाळी मस्त चहाचा कप
घेण्यासाठी, या चहाचा आनंद घेण्यासाठी एकत्र जमतात. चहा हे केवळ एक उष्ण पेय नाही, तर सुखदुःखांची शेअर करणारी, घेवाण घेणारी एक सुंदर माध्यम, एक छानसा साकव म्हणजे चहाचा कप आहे, ज्याच्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र येतात. आणि आता आपण आलेलो आहे अशा चहाच्या कॅन्टीनवर. येणारी ही निवडणूक आणि सोलापूरकरांच्या समस्या याच्याविषयी जाणून घेण्यासाठी. नमस्कार. या कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. हा कट्टा असा आहे की गेली 10-15 वर्ष आम्ही एकत्रित सगळे जमतो आणि सकाळच्या वेळेला एक विनोद करायचे, एकमेकाच्याकडं असलेली माहिती एकमेकांना सांगायची, गप्पा मारायच्या, भिशी चालवतो आम्ही. म्हणजे असं सगळ्या गप्पा गोष्टींचा हा सगळा कट्टा आहे. सर्वपक्षीय लोक ह्याच्यामध्ये आहेत, सगळ्या विचारांचे लोक आहेत. म्हणजे शिवसेना, काँग्रेस यांचे नगरसेवक असतात, भाजपचे नगरसेवक असतात, काही व्यावसायिक चांगले वकील आहेत, CA आहेत, अशी सगळ्या प्रकारची मंडळी याच्यामध्ये आहेत. हेतू हाच की एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी. शहरामध्येचा तुम्ही निवडणुकीच्या निमित्तानं शहराचा अजेंडा घेतलेला आहे. प्रत्येक शहरात ज्या समस्या आहेत तशा सोलापुरात आहेत. सोलापूर प्रगतीच्या दिशेनं जात आहे, पण ते जातच आहे असं दिसतं. तो प्रवास संपणार कधी, प्रगतीपथावर आपण जाणार कधी, हा खरा मूळ प्रश्न आहे. मी पाहतोय, मी जवळजवळ 5-6 महानगरपालिकेच्या निवडणुका आत्तापर्यंत बातमीच्या दृष्टीने कव्हर केलेल्या आहेत. तेच ते प्रश्न गेल्या 5 महानगरपालिकेच्या निवडणुकीत, म्हणजे सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न 5 वर्षापूर्वी जो होता, 5 निवडणुका आधी, तोच प्रश्न अजून आहे. म्हणजे हा जर प्रश्न आपण सोडू शकत नाही 10 लाखाच्या गावाला, तर काय काम केलं, हे विचार मंथन आपल्या सोलापूरच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. उगीच कुणीतरी ठराव करतं, कुणीतरी मंजुऱ्या देतं, कुणीतरी कामं सुरू केल्याचं सोंग करतं, पैसे वाटप होतात, पैसे सगळे दिले जातात, पण कामच काही दिसत नाही. उजनी तुडुंब भरली तरी सोलापूरकरांना 8 दिवसांनी पाणी, 4 दिवसांनी पाणी, आणि उजनी कोरडी असली तरी 1 दिवसाआड पाणी. म्हणजे आयुक्तांनी मनावर घेतलं, उजनी अगदी वजावटमध्ये गेली होती तरी शहराला 1 दिवसाआड पाणी मिळत होतं. आणि उजनी आता तुडुंब भरली, 110% उजनी भरल्याचे आकडे होते, तरी अजून 3-3.5 दिवसांनी, 4 दिवसांनी पाणी येतं. हे काय चांगलं नाही. या शहराला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यापासून 8-8 मंत्री पद एका वेळेला मिळाले, तरी शहराचे छोटे छोटे प्रश्न आहेत. तुम्ही सांगा, 1.5 कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत पाण्याचा प्रश्न उभारत नाही. पुण्यामध्ये जवळजवळ 60 लाख लोकसंख्या आहे, तिथं पाण्याचा प्रश्न येत नाही. मग या 10 लाख वस्तीच्या गावात एवढा प्रश्न येतं कसं? आणि असे कोट्यवधी रुपये दिले गेलेले आहेत. मागची पहिली योजना सुशीलकुमार शिंदेंनी केली, त्यावेळेला अनेकांनी विरोध केला, हे काय कुणासाठी करताय. तीच योजना आज नदीचं पाणी आटल्यानंतर आपल्याला उपयोग आली. पुढचा प्रॉलॉंग विचार जो करायला पाहिजे तो कुठल्याही सर्वपक्षीय नेते मंडळींनी, स्थानिक नगरसेवकांनी केला नाही. त्यामुळं पाण्याचा प्रश्न तरी आजही गंभीर आहे, आणि त्याला हे जे वारंवार निवडून येणारे लोकप्रतिनिधी आहेत आपले, तेच कारणीभूत आहेत असं माझा अनुभवातनं माझं म्हणणं आहे. आरोप आहे म्हटलं तरी चालेल. मंडळी, एक प्रकारे आत्तापर्यंत आपण जेवढ्या प्रतिक्रिया ऐकलेल्या सगळ्यांनी पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा उचलून धरलेला आहे. मला असं वाटतं की एकंदरीमध्ये येत्या या निवडणुकीच्या काळानंतर जेवढे नगरसेवक महानगरपालिकेमध्ये निवडून येणार आहेत, त्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटवता त्यांच्या तोंडचं पाणी पळणार आहे, अशा पद्धतीची भावना आता या ठिकाणी लक्षात येते. वळूयात पुढच्या प्रतिक्रियेकडे. येणाऱ्या महापालिकेची निवडणूक आहेत, त्याच्या अगोदर गेल्या अनेक वर्षापासून अनेक समस्याला आपण सोलापूर शहरातला नागरिक त्याला सामोरे जातो. स्मार्ट सिटीतली कामं केले, पण स्मार्ट सिटीतली कामं एकदम गुजरातमधले कॉन्ट्रॅक्टर, गुजरातमधले नोकर आणून कामं केलेले आहेत, सगळी बोगस कामं केलेले आहेत. कामं झालेलं असतानासुद्धा परत कामं करायची पाळी येते, परंतु त्या कामाचा दर्जा नाही. ज्या डेंगळे पाटीलची चौकशी करा म्हणून अनेक वेळा सगळ्या पक्षांनी मागणी केली, पण त्या डेंगळे पाटीलला केंद्राकडून पुरस्कार दिला जातो. म्हणजे अशा भ्रष्टाचारी अधिकाराचा पुरस्कार केंद्र सरकार देत असतं. धुळीची समस्या आहेत. 54 मीटर रस्ता चालू झाला, पण पर्याय रस्ता स्थानिक नागरिकाला पर्याय रस्ता दिलेला नाही. आता अनेक पत्रकार तुम्ही राहता, आम्ही राहतो, सगळे बघता तुम्ही. रस्ते आहेत, रस्त्यावरती बिल्डर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. आता हे दमाणेनगरचं पूल पाडलेलं आहे, त्याला पण पर्यायी रस्ता नाही. पण सोलापूर शहरामध्ये ग्रामदेव सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आता चालू होणार आहे. यात्रा चालू झाल्यावर 1 महिना यात्रेकरी आलेले असतात, तिथं खेळणे आलेले असतात, अनेक लाखो लोक दर्शन आलेले असतात. परंतु इतकी धूळ वाढलेली असते, त्या धुळीमुळं सोलापुरातल्या हजारो नागरिकाला श्वसनाचा आजार आहे. त्यामुळं अनेक लोक सिव्हिलमध्ये ॲडमिट होतात, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात.
त्यामुळं इतकी धूळ आहे, धुळीचं प्रमाण आहे. मगाशी अविनाशने म्हणल्याप्रमाणे 100% धरण भरलेलं असतं, पण धरणाचं पाणी एक वर्षसुद्धा पुरत नाही. ही 10 वर्षे पुरेल एवढं पाणी आहे, पण ती पाईपलाईन चांगली नाही, गळती पाण्याची गळती आहे. पण नवीन लाईन टाकत आहेत, पण त्याचं काम पूर्ण होत नाही. महापालिका म्हणते आम्ही 1 दिवसावर पाणी देतो, पण 1 दिवसावर तर कधी पाणी मिळालं नाही. हे अक्कलकोट MIDCचं परिस्थिती एकदम बिकट आहे. MIDCमध्ये व्यापारी स्थलांतर करत आहेत. तिथं फक्त MIDCमध्ये मंगल कार्यालय झालेलं आहेत. मंगल कार्याला परमिशन नाही, घरं बांधतायत, पण तिथं व्यापार करण्यासाठी उद्योगासाठी तिथं जागा दिलेलं आहे MIDCने. पण अख्ख्या MIDCमध्ये मंगल कार्य काढून व्यवसाय करत आहेत. पण त्या की नागरिकांच्या म्हणजे बिडी कामगार असू द्या, यंत्रमाग असू द्या, यांना शासनाने मदत केली पाहिजे. नमस्कार. 5 वर्षापूर्वी भाजपाला पूर्ण बहुमत आपण दिलं होतं सोलापूरकरांनी, पण 2 देशमुख 2 आमदाराच्या भांडणामध्ये त्यांनी विकास करा, एक जण मागणी आणावं तर दुसरे त्याला खोडा घालत होते, त्यामुळे विकास झाला नाही. आता 2 देशमुख एकत्र आलं तर कोटे वेगळे पडले. त्यामुळं परत जरी भाजपची सत्ता आलं तरी सगळे म्हणून काम करतील का नाही हे शांशक म्हणजे लोकांच्या मनात हे संशयच आहे की परत भांडणं करतील का परत विकास करतील, हे पहिलं बघणं महत्त्वाचं आहे. आणि सक्षम विरोधक नाही आहे सोलापूरला. आज काँग्रेसमधले कितीतरी लोक परत भाजपामध्ये आले आहेत. भाजपमध्ये फक्त भाजपमध्ये इनकमिंगचा पक्ष झालेला आहे. जे खरे भाजपवाले आहेत ते आयुष्यभर सतरंजी गोळा करणार असं वाटतं. आता जे नवीन आले त्यांना तुम्ही नगरसेवकाची लॉटरी लागणार असं दिसतं इथं. त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे की जे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांनाच तुम्ही तिकीट द्यावं. कोणी राहू दे, काँग्रेसचं राहू दे किंवा भाजप राहू दे किंवा राष्ट्रवादी, त्यांनी सच्चे कार्यकर्त्यांना तिकीट द्यावं. आणि सोलापूरकरांचा विकास मेन म्हणजे रस्ते नीट करावे, पाण्याचा प्रश्न नीट सुटावे. आणि आता तर जरा पालकमंत्र्यांनी मनावर घेतलं आहे की IT पार्क वगैरे होईल. आता तर IT पार्क जर झालं का ते पण गाजरच आहे, ते काय समजायला मार्ग नाही. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला गाजरच वाटणार. ट्विननी सांगितल्यासारखं IT पार्क हे गाजर का वाटतंय, गेले 10 वर्ष उड्डाणपुलाचे गाजर दिलेत, 1 नाही 2 गाजर दिलेत उड्डाणपुलाचे, आणि IT पार्क तसंच सिमिलर वाटतंय, एवढं सांगतो. मी चंद्रकांत रेंबरजो, सेक्रेटरी सोलापूर क्रिकेट असोसिएशन. आता अविनाशनी अश्विनी सगळ्यांनी सांगितली प्रगती म्हणजे काय, कागदावरच प्रगती आहे. आज सोलापूरमध्ये हॉस्पिटल, रस्ते, पाणी, IT पार्क हे सगळे प्रगती म्हणतात. त्या प्रगतीबरोबर सोलापूर स्मार्ट सिटीने इंटरनॅशनल लेवलचं इंदिरा गांधी स्टेडियम केलं. त्या स्टेडियमवर गेल्या 30 वर्षामध्ये फक्त 10 सामने झाले आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने ज्यावेळेस याच्यावर लक्ष घातलं 2 वर्षामध्ये 15 इंटरनॅशनल म्हणजे BCCIचे सामने झाले. आणि यामध्ये सोलापूरच्या काही लोकल छोट्या चॅनलवाल्यांनी चुकीची माहिती घेऊन वेडेवाकडे विधान केलेले आहेत. ॲक्च्युअली सोलापूरच्या क्रिकेटला प्रगतीला एक इंदिरा गांधी स्टेडियम जगभरात जातं आहे नाव, आणि त्याला आता खो घालत आहेत. माझा प्रश्न सोलापूर अक्कलकोट रोड MIDC बद्दलचा आहे. मी तिथे माझा कारखाना आहे, पण बरेच वर्षामध्ये आम्ही कॉर्पोरेशनमध्ये जेव्हा MIDC मर्ज झाली त्यावेळेसपासून आम्ही बघतो गेल्या 25 वर्षापासून की तिथं काहीही डेव्हलपमेंट्स होत नाहीत. पण टॅक्सच्या रूपांमधनं लाखो रुपये कमवतात महानगरपालिकाने, आणि त्याचा तो हिस्सा आमच्या पाट्याला यायला पाहिजे. तो रस्ते, पाणी, ड्रेनेज हे अतिशय निष्कृष्ट आहे. सोलापूरच्या MIDCमध्ये बाहेरच्या देशातले, बाहेरच्या शहरातले मोठे मोठे उद्योजक येतात खरेदीसाठी वगैरे. आपलं टेक्स्टाईल आणि टॉवेल हा एक्सपोर्ट होतो, तरी देखील तिथं डेव्हलपमेंट्स होत नाहीत. तर माझे एकच विनंती आहे की ज्या काही पक्षांनी निवडून येतील त्यांनी तिथं डेव्हलपमेंट्स करावं. सोलापूर महानगरपालिकेची परिवहन सेवा सक्षम नाही हे गेली 10 वर्ष चित्र बघतोय, आणि त्याच्या आधीसुद्धा फारशी काही सक्षम नव्हती. आणि मधल्या काळामध्ये सोलापूर महापालिकेसाठी 100 पेक्षा अधिक बसेस घेतल्या गेल्या, घाईघाईने करार केला गेला. त्या बस काही वापरात आल्या नाहीत, आणि त्याचा भुर्दंड मात्र या परिवहन समितीवर आणि पर्यायानं महापालिकेवर आणि शहरवासियांवर बसलेला आहे. याची जबाबदारी कोणी, चुकीचा करार केला गेला हा एक मोठा विषय आहे. त्याची पोलखोल काही झालेली नाही. अधिकारी पण जबाबदार आहेत, लोकप्रतिनिधी पण याला जबाबदार आहेत. सोलापूर शहराचं 10 लाख वस्तीचं गाव, पण इथं परिवहन सेवा सक्षम नाही. प्रदूषण जे शहरात वाढते, मगाशी प्रताप चव्हाण म्हणाले, त्याच्यामध्ये जी सार्वजनिक वाहन व्यवस्था सक्षम असायला पाहिजे शहराची ती झालेली नाही.
परिवहन सेवा दर्जेदार न राहण्यामध्ये ज्याप्रमाणे त्यावेळचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, समित्या जबाबदार अधिकारी आहेत, त्याप्रमाणे तिथले कर्मचारीसुद्धा जबाबदारी आहेत. कर्मचाऱ्यांनी केवळ त्यावेळच्या पुढाऱ्यांच्या कामगार पुढाऱ्यांच्या नादी लागून संप केले, आवास्तव मागण्या केल्या आणि ते त्या महानगरपालिका परिवहन सेवेला झेपणारं नव्हतं. पण कामगार असतात आणि त्यांना ज्या पद्धतीनं या सगळ्यामध्ये पेटवलं जातं म्हटलं तरी चालेल. मग त्या पद्धतीने ते वागले, पण त्यांचं नुकसान त्यांचंच झालं आहे. कुठल्या पुढाऱ्याचं परिवहन बंद झाल्यामुळं नुकसान झालं नाही आणि शहरवासियांचं या परिवहन सेवेमध्ये नुकसान झालेलं आहे असं मला वाटतं. तर सोलापुरात सुद्धा ही बस सेवा चांगली चालू शकते. त्याला खमक्या एक प्रशासक आला पाहिजे आणि परिवहन सेवा प्रसंग पडला तर महानगरपालिकेपासून विभक्त करून ती एक प्रायव्हेटायझेशन केलं गेलं आणि हे सगळे कर्मचारी सध्या जे आहेत त्यांना त्यामध्ये जर समाविष्ट केलं गेलं तर हा प्रश्न सुटू शकेल असं मला वाटतं. सोलापूरकरांनी स्थानिक पातळीवर जे समस्या सोडवतील अशा सक्षम नगरसेवकांना निवडून दिलं पाहिजे. सोलापुरातील समस्या ह्या तर सुटल्याच पाहिजेत, हे वर्षानुवर्ष चालूच आहे. पण आता ही जी निवडणूक आहे ही स्थानिक पातळीवरच्या समस्यांची आहे आणि त्या समस्यांचा विचार करून कुणी पुढं भविष्यात आंदोलन करून कामगारांना देशोधडीला लावणारे नेते असतील किंवा अशांना धडा शिकवणं गरजेचं आहे. गेल्या 5 वर्षात आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भारतीय जनता पक्ष सोलापूर महापालिकेत सत्तेवर आलं. सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाला विजन होतं, कारण केंद्रात त्यांचं सरकार होतं, राज्यात त्यांचं सरकार होतं. त्यांनी ह्या शहरात अनेक योजना आणू शकल्या असत्या, परंतु त्यांच्या दोघांच्या गडबाजीच्या राजकारणामुळं या सोलापूर शहराचं अत्यंत वाटोळं झालेलं आहे. वास्तविक पाहता आज 700 ते 800 कोटी रुपये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपल्या सोलापूर महापालिकेला मिळाले होतं. त्याचं व्हिजन काय बघा तुम्ही. आज तेच बघा, पिंपरी चिंचवड बघा, पुणे बघा, मुंबई बघा, नवी मुंबई बघा, तिथे मोठ्या प्रमाणात विजन झालेलं आहे. परंतु इथल्या लोकांनी, इथल्या सत्ताधारी पक्षाला करताच आलेलं नाही. आणि आता पुन्हा सोलापूर महापालिकेची निवडणूक लागलेली आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि आज सगळ्याच वर्तमानपत्रात माहीत आहे जवळजवळ पुन्हा भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार अशा सगळ्यांनाच माहीत आहे. कारण समोरच्या विरोधी पक्षात एकसूत्रपणा नसल्यामुळं पुन्हा भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार आहे. तेव्हा त्यांनी सगळ्या नगरपरिषदेत सांगितलं की बाबा राज्यात आमची सत्ता आहे, केंद्रात आमची सत्ता आहे, आम्ही विजन करू शकतो. त्यांची इच्छाशक्ती पाहिजे, इथल्या तिन्ही आमदारांची इच्छाशक्ती पाहिजे की बाबा सोलापूर शहरासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. अहो तुम्ही विधानसभेत सांगितलं 892 कोटी येतात. अहो गेल्या 1992 सत्ता तुमच्याच आहे, काँग्रेस पक्षाकडे आहे, कोटी परिवाराकडे आहे. आत्ता तरी तुम्ही ही ज्या योजना येणार आहेत त्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलात तर ह्या सोलापूर शहराचा अत्यंत विकास होईल असं मला स्वतःला वाटतं. तिन्ही आमदार जर तुम्ही दररोज वर्तमानपत्रात वाचताच, त्यांचे वरनं एक निरीक्षक येत आहे, खालनं एक निरीक्षक येत आहे. आता तुम्ही दररोज बघताच त्यांच्यात एवढी मोठ्या प्रमाणात गडबाजी आहे. त्यामुळं आम्हाला भीती काय वाटते, यांच्या गडबाजीमुळे पुन्हा आपल्या शहराचा विकास होणार का नाही ही आम्हाला भीती वाटत आहे. काँग्रेस पक्षात सुद्धा गडबाजी होती, शिंदेसाहेबांचं एकसूत्रीपणा होतं. त्यावेळेला इथल्या शहरातल्या तुम्ही बघा अनेक योजना, का सोलापूर शहर होणार नव्हतं. आज एक पार्क मैदान बंडप्पा मुनाळे असताना उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा शहरात सुधारणा झालेली होतं, परंतु आता नगरसेवकच सगळे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत. त्यामुळे शहराचा काय विकास होईल ही आम्हाला जर भीती वाटत आहे. नवीन अपेक्षा काय, ते पुन्हा भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार असं एकंदरीत चित्र दिसतं आहे. त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहे. तुम्हाला सांगतो मी, आज शहरातला उद्योगधंदे सगळे संपलेले आहेत, सगळ्या बँका गेलेल्या आहेत. आता वास्तविक पाहता औद्योगिक क्षेत्र तर तुम्ही तर MIDC औद्योगिक क्षेत्र आता औद्योगिक राहिलेलं नाही, तिथं सगळं ग्रेनाईटचा बाजार झालेला आहे. तेव्हा शासनाकडून या तिन्ही आमदारांनी उद्योगधंद्यासाठी काहीतरी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला तरच बाजारात पैसा फिरणार आहे. सोलापूरचे सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्ते आणि पोल्युशन. सोलापूरमध्ये सध्या धुळीचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि त्यामुळं ॲक्च्युली आजाराचं प्रमाण पण वाढलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसामुळे जे रस्ते खराब झालेले आहेत ते व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे. तर नवीन प्रशासनाने ह्या 2 बाबींकडे प्रकर्षाने लक्ष द्यावं आणि रस्ते व्यवस्थित पाण्याचे एक महत्त्वाचे हे आहे, पाणी व्यवस्थित वेळेवर मिळालं पाहिजे. आणि ड्रेनेजचं पण आहे, ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स बऱ्याच ठिकाणी आहेत, ते पण दुरुस्त व्हावेत असं आमचं वैयक्तिक हे आहे. धंदे किंवा उद्योगधंदे जे वाढले पाहिजेत जेणेकरून लोकांना काम मिळेल आणि सोलापूरचा विकास होईल. कारण उद्योगधंदे नसल्यामुळे ॲक्च्युली बरेच स्थलांतर होत आहे पुण्याला म्हणा किंवा मुंबईला, तर ते थांबलं पाहिजे. उद्योगधंदे इथं आले पाहिजेत जेणेकरून आपलं सोलापूरचा विकास होईल. मी डॉक्टर आनंद जगताप. माझं असं मत आहे की सार्वजनिक उत्सव जरा सोलापुरातले जे आहेत ते कमी व्हावेत, मिरवणुका वगैरे याचा लोकांना खूप त्रास होतो आणि त्यामुळे चांगलं पॉप्युलेशन किंवा चांगली लोकं सोलापूरला येत नाहीत आणि चांगले व्यवसाय पण त्यामुळे येत नाहीत. की सोलापूरचं असं नाव बदनाम होतं की इथं लोक काम करत नाहीत, दादागिरी करतात.
सारखे वर्गण्या मागतात, हे करतात, त्यामुळे एक सोलापूरची इमेज तयार झालेली असल्यामुळं अशी चुकीची. तर शक्यतो सोलापूरला असं लास्ट स्थान दिलं जातं उद्योगपतीमध्ये वगैरे सोलापुरात कुठला व्यवसाय करण्यासाठी. त्यामुळं असं सोलापुरात असं नवीन असं काहीच नाही आहे, उद्योगधंदा वगैरे असं काहीच आलेलं नाही, किंवा त्या दृष्टीनं काय करता आलं तर बघावं, नवीन करून येईल निवडून. सोलापूर शहरात महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्याला 8 वर्ष विलंब झालेला आहे आणि 8 वर्षात जो काही बट्ट्याबोळ झाला तो वेगळाच. परंतु सोलापूर शहर जेव्हा स्मार्ट सिटीत गेलं तेव्हा नागरिकांच्या अपेक्षा होते की सोलापूर शहर खरोखरच स्मार्ट होईल. परंतु त्यावेळेस जे जे काही सांगितलं गेलं होतं किंवा वायदे केले होते, दावे केले होते, रस्ते अमुक दर्जाचे असतील, ड्रेनेज अमुक दर्जाचे असतील, पाणी पुरवठ्याची असं व्यवस्था होईल, परंतु हे सर्व फोल ठरलेलं आहे. सोलापूर शहरात एक आयलंड सोडलं तर बाकी सगळा बट्ट्याबोळ आहे. त्याबरोबर अजून कामाचं नाव घ्यावं लागेल की सिद्धेश्वर तळ्याभोवती असलेली परिक्रमा किंवा तो फुटपाथ तो अतिशय चांगला केलेला आहे. परंतु बाकी रस्त्याची दैनावस्था झालेली आहे, ड्रेनेज जागोजागी फुटलेले आहेत, पाणी पुरवठा 6 दिवसाला येत होता तो 6 दिवसालाच आहे. अशी अपेक्षा होती की सोलापूर शहर स्मार्ट होईल. परंतु सोलापूर शहर स्मार्ट करण्याच्या नादात कंत्राटदार असलेले नगरसेवक हे मालामाल झाले, हे सत्य आहे. आणि सोलापूर शहरातील क्रीडांगणं, बगीचे, त्याबरोबरच शाळा महापालिकेच्या ह्या अद्ययावत होतील अशी अपेक्षा होती. परंतु सरकारी शाळांना खाजगीकरणाला पोषक असं वातावरण सरकारनं तयार केलं. जवळपास महाराष्ट्रात 66,000 शाळा बंद केल्या आणि महापालिकेच्या शाळेत किती मुलं गोरगरिबांची शिकतात हा प्रश्न आहे. आम्हाला येत्या निवडणुकीत येणाऱ्या सरकारकडून किंवा आमच्या देखील पक्षाकडून अशी अपेक्षा आहे की लहान मुलांसाठी चांगली उद्यानं, ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली उद्यानं, सोलापूर शहरातील चांगले रस्ते, वेळेवर पाणी पुरवठा 2 दिवसाला देऊ दे परंतु वेळेवर देऊ दे. त्याबरोबरच सोलापूर शहरातले सार्वजनिक मुताऱ्या अजूनही गायब होत आहेत. काल परवा देखील मुताऱ्या पाडलेल्या आहेत. महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत. ह्या सर्व समस्या नागरिकांना सोडवलेल्या पाहिजेत. महापालिकेचा महासंग्राम यामध्ये आत्ताच आपण सोलापुरातल्या अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सोलापूरच्या समस्या, सोलापूरचा विकास आणि होणाऱ्या नगरसेवकांकडून या सोलापूरकरांच्या नेमक्या काय काय अपेक्षा आहेत या आत्ताच आपण जाणून घेतल्या. सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनो, नीट ऐका, नीट पहा आणि नीट जाणून घ्या. कारण आता सोलापूरचा मतदार हा परत जागृत झालेला आहे. आमचं मत कुठल्या जातीला नाही, आमचं मत कुठल्या धर्माला नाही, आमचं मत कुठल्या पक्षाला नाही, तर खरोखरच विकासाभिमुख नेतृत्व काम करू इच्छिणाऱ्या नगरसेवकालाच आमचं मत असणार आहे. अशा प्रकारच्या जिवंत आणि बोलक्या प्रतिक्रिया आता आपल्याला सोलापूरकरांकडून पाहायला मिळालेल्या आहेत, जाणून घ्यायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनो, आत्ता सोलापूरकर देत असलेल्या सगळ्या प्रतिक्रियांचा, समस्यांचा, विकासांचा नक्कीच आढावा घ्या आणि त्याप्रमाणे काम करूयात.